संजू सॅमसन हे नाव आज टाळ्यांच्या गजरात घेतलं जातं. पण एक काळ असा होता जेव्हा त्याचं नावासोबत प्रश्नचिन्ह जोडलं जायचं. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश दूर उभं राहत होतं. त्याला भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर बसवलं जात होतं. टाळ्यांपेक्षा टोमणेच जास्त ऐकू येत होते. त्याचं स्वप्न मोठं होतं, पण वाट काट्यांनी भरलेली होती. लोक म्हणायचे तो टिकणार नाही, त्याला काढा. पण ज्याच्या मनात हार नसते त्याच्यासाठी वेळही एक दिवस नतमस्तक होते. आज आपण ऐकणार आहोत त्यात संजू सॅमसनची ही संघर्षमय जिद्दीनं पेटलेली प्रेरणादायी कथा. केरळच्या हिरव्यागार किनाऱ्यावर लहानशा गावात एक मुलगा जन्माला आला आणि त्याचं नाव ठेवलं गेलं संजू सॅमसन. घर साधं, परिस्थिती मध्यम, पण स्वप्न मात्र अफाट. त्याचे वडील पोलीस खात्यातील कर्मचारी. शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच घरातले नियम. आई शांत, संयमी, देवावर विश्वास ठेवणारी. त्या घरात पैशांची श्रीमंती नव्हती, पण माणुसकीची आणि प्रेमाची श्रीमंती अफाट होती. लहानपणापासूनच संजूला क्रिकेटचं वेड. हातात बॅट आली की तो वेगळ्याच जगात जायचा. गावातील मित्र त्याला छोटा कॅप्टन म्हणायचे, कारण तो नेहमीच संघ तयार करून खेळायचा. पण क्रिकेट ही केवळ आवड नव्हती, ती त्याची ओळख बनत चालली होती. वडिलांनी त्याच्यातील जिद्द ओळखली. त्यांनी स्वतःच्या नोकरीतून वेळ काढत त्याला सरावाला नेलं. अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलाच्या स्वप्नासाठी खर्च केला. आईने घर सांभाळत त्याला मानसिक बळ दिलं. संजू शाळेत असताना पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत खेळायला गेला. पहिल्याच सामन्यात त्यानं शानदार अर्धशतक ठोकलं. लोक म्हणाले हा मुलगा खूप पुढे जाईल. पण पुढचा सामना 0वर बाद. तेव्हा त्याला पहिल्यांदाच कळलं, क्रिकेट म्हणजे केवळ टाळ्यांचा खेळ नाही, तो संयमाचा प्रवास आहे. किशोरवयात त्याला राज्यस्तरीय संघात संधी मिळाली. तेव्हा केरळसारख्या राज्यातून भारतासाठी खेळण्याचं स्वप्न फार थोड्यांनाच पूर्ण झालं होतं. त्याच्या प्रत्येक धावेमागे कुटुंबाचा त्याग होता. त्याचे वडील अनेकदा त्याला म्हणायचे, तू पडशील पण उठायलाही शिक. हे शब्द त्याच्या आयुष्याचं मंत्र बनले. हळूहळू तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावू लागला. IPL मध्ये संधी मिळाली तेव्हा सगळ्या गावाने TV समोर बसून त्याचा सामना पाहिला. पहिल्याच हंगामात त्यानं दमदार फलंदाजी केली. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. लोक म्हणाले, हा पुढचा मोठा स्टार. पण स्टार होण्याचा प्रवास सरळ रेषेत नसतो. भारतीय संघात पहिली संधी मिळाली तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण आंतरराष्ट्रीय स्तर वेगळाच असतो. एका मालिकेत त्यानं चांगली कामगिरी केली, तर पुढील मालिकेत अपयश आलं. लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आणि त्याच वेगाने टीकाही वाढली. त्याच्या खेळात सातत्य नाही. मोठा खेळाडू होऊ शकत नाही, फक्त IPL पुरता मर्यादित, असे टोमणे त्याच्या कानावर येऊ लागले. कधी संघात निवड व्हायची, तर कधी त्याला टीममधून बाहेर बसवलं जायचं. ऑप्शन म्हणून त्याची निवड होत होती. त्यामुळे तो स्वतःलाच विचारायचा, मी कमी काय करतोय. सरावात घाम गाळायचा, पण संधी मात्र अनिश्चित मिळत. कधी ओपनिंगसाठी पाठवलं जात, तर कधी मिडल ऑर्डर. स्थिर भूमिका कधीच त्याला मिळाली नाही. प्रत्येक वेळी तो स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतच राहिला. या सगळ्या गोंधळात त्याच्या आयुष्यात त्याचं प्रेम आलं. कॉलेजमध्ये ओळख झालेली मैत्रीण, जी त्याच्या संघर्षात कायमच सोबत होती. तिचं नाव चारुलता रमेश. दोघांनी अनेक वर्षाच्या नात्यानंतर लग्न केलं. लग्न साधं, पण भावनांनी ओथंबलेलं. संजू म्हणाला, तू नसतीस तर मी इतका मजबूत नसतो. पण लग्नानंतरही त्याचा संघर्ष संपला नाही. उलट लोकांच्या अजूनच त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. कधी सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंग केलं जात, कधीही संघातून बाहेर बसवणं त्याचं चालूच होतं.
प्रत्येक वेळी तो शांत राहिला, कारण त्याला माहिती होतं उत्तर मैदानात द्यायचं असतं, शब्दांनी नाही. एकदा तर त्याला मोठ्या स्पर्धेसाठी निवडलंच गेलं नाही. त्याच्या चाहत्यांनी प्रश्न विचारले, काहींनी व्यवस्थापनावर आरोप केले, पण संजूने कोणावरही दोष दिला नाही. तो फक्त सराव करत राहिला. त्याचे वडील त्याला म्हणाले, तुझी वेळ नक्की येईल, तू वाट पहा. त्या रात्री संजूने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शांतपणे विचारलं, आई, मी खरंच इतका वाईट खेळतो आहे का? मी खरंच वाईट आहे का? आईनं फक्त इतकंच म्हटलं, देव द्यायला उशीर करतो, तो कधीच कुणावर अन्याय करत नाही. कुटुंबाचा त्याच्याप्रती हाच विश्वास घेऊन तो पुन्हा मैदानात उतरला. त्याच्या प्रत्येक फटक्यात आता अनुभवाची धार होती. प्रत्येक अपयशाने त्याला अधिक परिपक्व केलं होतं. लोक अजूनही म्हणत होते तो कायमच इनकन्सिस्टंट आहे, पण त्याच्या मनात एकच ध्यास, एक दिवस मी असं काही करीन की हेच लोक उभं राहून माझ्यासाठी टाळ्या वाजवतील. अशीच वेळ पुढे सरकत होती, पण संजूच्या आयुष्यात स्थैर्य मात्र येत नव्हतं. कधी तो संघात, कधी संघातून बाहेर, कधी पहिल्या आकारात नाव, तर कधी ड्रेसिंग रूममध्ये शांत बसून सामना पाहणं. मैदानात उतरण्यापेक्षा बाहेर बसण्याची वेदना जास्त बोचणारी असते, हे त्याला हळूहळू समजू लागलं. संजू सॅमसन आता केवळ एक खेळाडू नव्हता, तो अपेक्षांचा कैदी बनत चालला होता. प्रत्येक क्रिकेट मालिकेआधी चाहत्यांची त्याच्याकडून आशा वाढायची आणि 2 खराब इनिंग्स झाल्या की सोशल मीडियावर टीकेचा पूर यायचा. सातत्य नाही, मानसिकदृष्ट्या कमकुवत, मोठ्या सामन्यात दडपणाखाली कोसळतो, काढून टाका त्याला, हे शब्द जणू त्याच्या नावासोबत जोडले गेले होते. एका मालिकेत त्यानं 80पेक्षा जास्त धावा केल्या, तेव्हा लोकांनी त्याचं कौतुक केलं. पण पुढच्या मालिकेत 2दा लवकरच बाद झाला आणि पुन्हा सगळं बदललं. निवड समितीनं त्याला विश्रांती दिली असं अधिकृत वक्तव्य आलं, पण त्याला माहिती होतं विश्रांती म्हणजे बाहेरचा दरवाजा असतो. त्या रात्री तो हॉटेलच्या खोलीत एकटाच बसला होता. फोन सायलेंटवर, टीव्ही बंद, फक्त स्वतःशी संवाद. मी खरंच इतका अस्थिर आहे का? हा प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. पण त्याही वेळी घरून वडिलांचा फोन आला. आवाज नेहमीसारखाच ठाम, पण प्रेमाने भरलेला. तू जेव्हा लहान होतास तेव्हा सायकलवरून पडून गुडघा जखमी झाला होता, आठवतंय का तुला? तू रडला होतास, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकल चालवलीस. क्रिकेटही अगदी तसंच आहे बेटा. त्या शब्दांनी त्याच्या मनातलं ओझं थोडं हलकं झालं. आईने फक्त एवढंच विचारलं की जेवण केलंस ना? त्या साध्या प्रश्नातही आधार होता. दरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र शांतताच होती. पत्नी चारुलता रमेश त्याच्या प्रत्येक चढउतारात खंबीरपणे त्याच्यासोबत उभी होती. सोशल मीडियावर ट्रोलिंग वाढलं की ती त्याला नेहमीच म्हणायची, लोकांचं काम आहे बोलणं, तुझं काम आहे फक्त खेळणं. तिच्या या एका वाक्यात त्याला नवा आत्मविश्वास मिळायचा. पण बाहेरचं जग निर्दयी होतं. एकदा तर एका मोठ्या स्पर्धेच्या संघातून त्याचं नाव शेवटच्या क्षणी वगळलं गेलं. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले गेले. काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली. त्याला खूप संधी मिळाल्या, पण त्याने पकडल्या नाहीत. हे ऐकून त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. पण त्यानं ते कुणालाही दिसू दिलं नाही, कारण त्याला माहिती होतं क्रिकेटरला अश्रू नव्हे धावा बोलवतात. तो पुन्हा रणजीमध्ये उतरला. स्थानिक मैदान, कमी प्रेक्षक, पण जिद्द तितकीच मोठी. तिथे त्यानं शतक झळकावलं. प्रत्येक फटक्यात राग नव्हता, निर्धार होता. जणू तो स्वतःलाच सांगत होता की मी अजून संपलेलो नाही, मी अजून आहे. माध्यमांनी पुन्हा चर्चा सुरू केली. तो परतलाय का? त्याची भारतीय टीमला गरज आहे. हा प्रश्न आता हवेत तरंगू लागला. निवड समितीनं त्याला पुन्हा बोलवलं, पण भूमिका स्पष्ट नव्हती. कधी 5व्या क्रमांकावर तर कधी 7व्या, कधी विकेट किपिंग तर कधी नाही.
तरीही तो शांत राहिला, कारण आता त्यानं एक गोष्ट शिकली होती. परिस्थितीवर नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. एक निर्णायक मालिका जवळ येत होती. उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला एक मोठा विजय आवश्यक होता. त्या सामन्यात त्याला संधी मिळाली, पण परिस्थिती कठीण होती. सुरुवातीला 2 विकेट्स पडल्या. ड्रेसिंग रूममध्ये तणाव. तो बॅट घेऊन उभा राहिला तेव्हा त्याच्या मनात हजारो आवाज घुमत होते. टीकाकारांचे, चाहत्यांचे, स्वतःच्या शंकांचे. पण क्रीजवर पोहोचल्यावर त्यानं डोळे मिटले आणि फक्त बॉलवर लक्ष केंद्रित केलं. पहिल्या काही चेंडूंवर तो सावध होता. मग हळूहळू त्याचा आत्मविश्वास परत येऊ लागला. एक कव्हर ड्राईव्ह, चौकार. स्टेडियममध्ये टाळ्यांचा आवाज. पुढचा ओव्हर, एक सुंदर पुल शॉट, पुन्हा चौकार. कमेंट्री बॉक्समध्ये आवाज उठला की हा तोच संजू आहे ज्याची आपण इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतो. पण प्रवास अजून बाकी होता. 50 धावांवर पोहोचल्यावरही सामना हातात नव्हता. दुसऱ्या टोकाला विकेट्स पडतच होत्या. तो एकटा लढत होता. प्रत्येक धावेसोबत त्याच्या आयुष्याचा संघर्ष जणू समोर उभा राहत होता. बाहेर बसवणं, टोमणे मारणं, सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंग करणं, निवडीतून वगळणं. पण त्या सगळ्याला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे आज एकच मार्ग होता. हातातील त्याची ती बॅट. 90 धावांवर असताना संपूर्ण स्टेडियम उभं राहिलं, पण तो फक्त शांत होता, कारण त्याला माहिती होतं अजून काम बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडीवर 2 धावा, दुसऱ्यावर चौकार. आता समीकरण सोपं झालं. तिसऱ्या चेंडूवर त्यानं लॉंग सॉनचा वरून जबरदस्त षटकार ठोकला. स्कोअरबोर्ड चमकवला. 97 नाबाद. भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला. तो क्रीजवर उभा राहिला. बॅट आकाशाकडे उचलली. डोळ्यांत पाणी होतं, पण चेहऱ्यावर शांत स्मित. ड्रेसिंग रूममधून खेळाडू धावतच आले. प्रेक्षक संजू संजू असा नारा देत होते. ज्या लोकांनी त्याच्यावर टीका केली होती तेच आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. काहींच्या डोळ्यांत खरोखर पाणी आलं होतं. त्या क्षणी त्याला जाणवलं हा केवळ एक स्कोअर नव्हता, हा त्याच्या आयुष्याचा उत्तर होता. टोमण्यांना, शंकांना, अपयशांना दिलेलं ठोस उत्तर. तो नाबाद होता, केवळ धावसंख्येत नाही तर जिद्दीमध्ये. संपूर्ण स्टेडियममध्ये अजूनही संजू संजू असा निनाद घुमत होता. क्रीजवर उभा असलेला संजू सॅमसन मात्र शांत उभा होता. स्कोअरबोर्डवर झळकत होतं 97 नाबाद. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर संपूर्ण प्रवास चित्रपटासारखा फिरू लागला. लहानपणीचा तो मातीच्या मैदानावर खेळणारा मुलगा, वडिलांची सायकल, आईची प्रार्थना, सोशल मीडियावरील टोमणे, संघातून बाहेर बसवलेले ते दिवस आणि आजचा हा आनंदाचा क्षण. ड्रेसिंग रूममध्ये परतताना त्याला सहकाऱ्यांनी खांद्यावर उचललं. काहींनी कानात कुजबूज केलं, आज तू सिद्ध केलंस. पण त्याला माहिती होतं हे सिद्ध करणं फक्त या जगासाठी नव्हतं, ते स्वतःसाठी होतं. कित्येक वर्ष त्याच्यावर इनकन्सिस्टंट असा शिक्का मारला गेला होता. लोक म्हणायचे मोठ्या सामन्यात तो टिकतच नाही, पण आज तो नाबाद होता, आणि तोही सर्वात मोठ्या दडपणाखाली. घरी केरळमध्ये त्याचे आईवडील टीव्ही समोर बसलेले होते. वडिलांच्या डोळ्यात मुलाचं आनंद पाहून पाणी होतं, पण त्यांनी ते लपवलं. आईने हात जोडून देवाचे आभार मानले. फोन वाजू लागले. नातेवाईक, मित्र, गावकरी सगळेच आनंदाने ओरडत होते. आपला संजू हे शब्द घरभर घुमत होते. पत्नी चारुलता रमेश स्टँडमध्ये बसून डोळ्यात अश्रू घेऊन टाळ्या वाजवत होती. तिनं त्याला मेसेज केला की तू नाबाद आहेस कायमचं. माध्यमांनी दुसऱ्याच दिवशी हेडलाईन्स केल्या. टीकेला दिलं उत्तर. नाबाद 97 रनने भारताला सेमीफायनलमध्ये नेलं. ज्याला बाहेर बसवलं त्यानेच संघाला उभं केलं. कालपर्यंत प्रश्न विचारणारे विश्लेषक आज त्याचं कौतुक करत होते. काहींनी तर मान्य केलं, आम्ही त्याच्यावर शंका घेतली, पण त्याने आम्हाला चुकीचं ठरवलं. संजू मात्र या सगळ्या गोंगाटापासून दूर राहिला. त्यानं पत्रकार परिषदेत फक्त एवढंच म्हटलं
की मी फक्त माझं काम केलं. त्याच्या आवाजात अभिमान नव्हता, समाधान होतं. कारण त्याला माहिती होतं हा शेवट नाही, तर हा नव्या प्रवासाची सुरुवात आहे. सेमीफायनल पूर्वीच्या रात्री तो हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहिला. शहराच्या लाईट्स चमकत होत्या. त्याने स्वतःलाच विचारलं, आज जर मी त्या टोमण्यांना मनावर घेतलं असतं तर उत्तर स्पष्ट होतं. कदाचित हा क्षण मिळालाच नसता. अपयशाने त्याला तोडलं नाही तर घडवलं. बाहेर बसवल्यानं त्याची भूक वाढली. टीकेनं त्याची त्वचा जाड केली. त्याला आठवलं, एकदा तो आईला म्हणाला होता की मी खरंच खूप वाईट खेळतो का, मी वाईट आहे का? आणि त्याच्या आईनं त्याला उत्तर दिलं होतं, देव द्यायला उशीर करतो पण देतो, तो अन्याय करत नाही. आज त्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे कळला. वेळ लागला पण त्याला न्याय मिळाला. सेमीफायनलचा सामना जरी वेगळा असला तरी लोकांच्या मनात त्या 97 धावांची आठवण कायमच राहिली. कारण त्या धावा केवळ आकडा नव्हत्या, त्या जिद्दीचं प्रतीक होत्या. क्रिकेटमध्ये शतक मोठं मानलं जातं, पण कधीकधी 97 नाबादही शतकापेक्षा मोठं असतं. कारण त्यात कथा असते, त्यात भावना असतं, त्यात संघर्ष असतो आणि उत्तर असतं. आता गावातल्या छोट्या मैदानावर पुन्हा मुलं खेळू लागली तेव्हा एक मुलगा बॅट उचलूनच म्हणाला की मी संजू आहे. दुसराही म्हणाला मीही. त्या क्षणी संजूला कळलं, त्याचं नाव आता केवळ एका खेळाडूचं नाही, प्रेरणेचं प्रतीक झालं आहे. ज्यांनी त्याला ट्रोल केलं होतं तेच आज सोशल मीडियावर पोस्ट त्याच्यासाठी करत होते. आम्हाला अभिमान आहे. काहींनी जुन्या पोस्ट डिलीट केल्या होत्या, पण संजूने कुणालाही दोष दिला नाही. कारण त्याला माहिती होतं, लोकांचं मत बदलतं पण स्वतःवरचा विश्वास कायम असतो. त्या रात्री त्यानं डायरीत एक वाक्य लिहिलं, नाबाद 97 हा स्कोर नाही, तो उत्तर आहे. उत्तर त्या प्रत्येक प्रश्नाला जो त्याच्यावर वर्षानुवर्ष विचारला गेला. उत्तर त्या प्रत्येक टोमण्याला ज्यानं त्याला जखमी केलं. उत्तर त्या प्रत्येक शंकेला जी त्याच्या मनात डोकवत होती. क्रिकेटच्या मैदानावर धावा कधी वाढतात, कधी कमी होतात, पण माणसाच्या आयुष्यातील खरा स्कोअर त्याच्या जिद्दीनं ठरतो. संजू सॅमसनची ही कथा आपल्याला सांगते, सातत्य नसल्याचा आरोप झाला तरी सातत्यानं प्रयत्न करत राहा. बाहेर बसवलं गेलं तरी स्वतःला बाहेर समजू नका. टोमणे आले तरी कान बंद करा आणि आपलं मन उघडं ठेवा. आज जेव्हा लोक त्याचं नाव घेतात तेव्हा केवळ एक खेळाडू आठवत नाही, आठवतो तो त्याचा प्रवास, संघर्षातून उभा राहिलेला, नाबाद राहिलेला. ज्या लोकांनी कधी त्याच्यावर नावं ठेवली तेच आज डोळ्यात पाणी आणून त्याला नमन करतात. कारण त्यांनी पाहिलं, जिद्दीसमोर शंका हरतात. आणि म्हणूनच ही कथा इथेच संपत नाही. कारण नाबाद असणं म्हणजे शेवट नव्हे, तो पुढच्या लढाईचा आरंभ असतो. संजू आजही मैदानात उतरतो, कधी यश कधी अपयश अनुभवतो, पण एक गोष्ट कायम आहे, त्याची जिद्द नाबाद आहे. आणि जोपर्यंत ती नाबाद आहे तोपर्यंत त्याची कथा जगत राहील, प्रेरणा देत राहील आणि प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या मुलाला सांगत राहील, तूही नाबाद राहू शकतोस. वेळ कधीच एकसारखी नसते. आज जे आपल्यावर हसतात उद्या तेच आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. आज जे अपयश वाटतं तेच उद्याच्या यशाची पायरी ठरतं. जीवनात कधी काय घडेल हे कुणालाच ठामपणे सांगता येत नाही. म्हणूनच वाईट काळात खचू नका आणि चांगल्या काळात गर्व करू नका. सूर्य रोज मावळतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. तसंच माणसाच्या आयुष्याचंही आहे. पडणं नैसर्गिक आहे पण उठणं ही निवड आहे. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल पण उद्या तीच परिस्थिती तुमच्यासाठी काम करेल, जर तुम्ही हार मानली नाही तर. म्हणूनच लक्षात ठेवा, वेळ बदलते आणि वेळ बदलली की इतिहासही बदलतो. फक्त स्वतःवरचा विश्वास कधीही बदलू देऊ नका. तुम्हाला संजू सॅमसनबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्याबद्दल एक वाक्य लिहायला विसरू नका,
ज्याच्यामुळे पूर्ण भारताच्या लोकांच्या कालडोळ्यात आनंदाचं पाणी आलं होतं. इंडिया व्हर्सेस वेस्ट इंडिजची कालची मॅच पाहून तुम्हाला काय वाटलं नक्की खाली कॉमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. जय हिंद.